नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 4 वर्षाच्या निरंजनला नवजीवन. मुंबईच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये यशस्वी हृदय शस्त्रक्रिया. रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य. वाळवा तालुक्यातील शेणे येथील 4 वर्षाच्या निरंजन जावीर या चिमुकल्याला मुंबईतील बालाजी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून जीवनदान दिले. अत्यंत गरीब परिस्थितीत संघर्ष करत असलेल्या आईच्या जिद्दीला आणि समाजातील मदतीला मिळालेले हे एक मोठे फळ ठरलं आहे. निरंजनची आई अक्काताई दगडू जावीर या मूळच्या धुळकरवाडी तालुका जत येथील असून पतीसोबत घरगुती वाद झाल्यामुळे त्या शेणे येथे आपल्या आईकडे 2 मुलांसह राहत आहेत. रोजंदारीवर शेतात काम करत त्या आपल्या मुलांचा सांभाळ करत होत्या. मात्र नियतीने आणखीन कठीण परीक्षा घेतली. निरंजन केवळ 2 महिन्याचा असताना त्याला छातीत गरगर आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या हृदयाला 4 होल असल्याचे निदान केलं. त्यासाठी सुमारे 4.5 लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितल्यावर या गरीब माऊलीसमोर मोठे संकट उभे राहिले. एवढा मोठा खर्च करणं अशक्य असल्याने काही दिवस त्या औषधांवरच उपचार सुरू ठेवत होत्या. दरम्यान त्यांची भेट रिपब्लिकन सेना वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ आणि उपाध्यक्ष अशोक काटे यांच्याशी झाली. त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पुढाकार घेत ईश्वरपूर येथील डॉक्टर उमेश कुंभार, डॉक्टर रशीद पटवेकर तसेच पेठ येथील डॉक्टर मानसिंग पाटील यांच्याशी चर्चा केली. पुढे सांगली सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर चौधरी यांच्या माध्यमातून मुंबई येथील भायखळा येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये निरंजनच्या शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात आली. बालाजी हॉस्पिटलच्या डॉक्टर जयश्री जैन व डॉक्टर मुल्ला यांनी तपासणी केल्यानंतर निरंजनच्या हृदयातील गंभीर दोष लक्षात घेऊन विनामूल्य शस्त्रक्रिया केली. डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि निरंजनला नवजीवन मिळाले. या घटनेमुळे अक्काताई जावीर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी बालाजी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे तसेच रिपब्लिकन सेना वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ, उपाध्यक्ष अशोक काटे यांचे मनापासून आभार मानले. गरिबी, संकट आणि निराशेच्या काळोखातून समाजाच्या मदतीने एका चिमुकलेला मिळालेले हे नवजीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. मी अक्काताई दगडू जावीर. माझा हा मुलगा 4 वर्षाचा आहे, निरंजन दगडू जावीर. याला हृदयाला 4 होल होते, पण डॉक्टरांनी सांगितलं 4.5 लाख रुपये खर्च होईल. माझ्याकडे तेवढी ऐपत नाही. मी स्वतः कष्ट करते, खाते, घर खर्च भागवते, त्यामुळं माझी ऐपत झालेली नाही. डॉक्टर चौधरी, कुंभार डॉक्टर आणि मानसिंग डॉक्टर यांनी मदत केली. रिपब्लिक सेना यांनी पण मदत केली. त्यामुळे माझ्या बाळाचं ऑपरेशन झालं. आता बाळ चांगलं आहे. मी त्यांचा आभार आहे. ते देव म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून बाळाचं ऑपरेशन झालं. सेना आज शेणे गावात भेट देत आहे. अक्काताई दगडू जावीर यांच्या घरी आम्ही आलेलो आहे. सदर त्यांचा 4 वर्षीय मुलगा निरंजन दगडू जावीर याच्या हृदयास 4 होल होते. त्यातील ऑपरेशनचा प्रश्न येत होता. घरची हलालकीची परिस्थिती, अशा झोपड्यात राहणारे, घरी लाईट नाही आणि डांबाखाली ही मुलं अभ्यास करतात. तर एवढ्या हलालकीच्या परिस्थितीत आज गव्हर्नमेंट डॉक्टरच्या ह्याच्या कुठल्याही कोट्यातून ऑपरेशन व्हावं ह्या दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी आम्ही पेठचे डॉक्टर मानसिंग सायाजी पाटील यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांना ह्या मुलाबद्दल बोललो. त्यानंतर त्यांनी आम्हाला डॉक्टर उमेश कुंभार यांच्याशी संपर्क साधण्याला, ते इस्लामपूरला ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख आहेत. तसेच डॉक्टर चौधरी हे ग्रामीण रुग्णालय सांगली सिव्हिल हॉस्पिटल याचे प्रमुख, BSI ग्रुपचे प्रमुख चौधरी साहेब यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ह्या मुलाचं आज मी देवदूत बनून या मुलासाठी ऑपरेशनला मदत केली. भायखळा इथे बालाजी हॉस्पिटल बॉम्बे इथं त्या मुलाचं ऑपरेशन झालं आणि आज ती मुलगा इथं सुस्थितीत आहे. आणि आपल्याला परिस्थितीनुसार, त्या गरीब परिस्थितीनुसार आज 4.5-5 लाख रुपये घालण्याची कुवत नसताना सुद्धा त्यांना गव्हर्नमेंटतर्फे ह्या देवदूत डॉक्टरांनी 3 देवदूत डॉक्टर या कुटुंबासाठी धावले आणि आमची त्यांना मानाचा मुजरा, कारण अशा गरीब जनतेसाठी सहकार्य करणारे डॉक्टर हे देवदूतच असतात. आणि मी संदीप धुमाळ, रिपब्लिकन सेना
वाळवा तालुका अध्यक्ष, तसेच मी अशोक काटे रिपब्लिकन सेना तालुका उपाध्यक्ष कसोशीनं प्रयत्न केला आणि त्या ह्याच्यातून या गरीब मुलाचं ऑपरेशन झालेलं आहे. सदर आता ते कुटुंब आनंदी आहे आणि या डॉक्टरांना माझा परत एकदा मानाचा मुजरा. आणि असंच लोकांनी कुठल्या लोकांचं जर काही प्रॉब्लेम्स असतील तर समाजसेवा म्हणून आम्ही त्यांना दवाखान्याच्या बाबतीत सर्वप्रवित मदत करू. तर त्याबद्दल लोकांनी जागृत राहावी. ज्यांना ऑपरेशनचा कुठलाही खर्च घालता येत नाही, गव्हर्नमेंटच्या ज्या निधी असतात त्या निधीतून त्यांना आम्ही मदत करू शकतो. तरी पण आमची डॉक्टर टीम आहे, देवदूत बनून सर्व पेशंटसाठी धावत आहे आणि सहकार्य करतात. तर ते आज या कुटुंबासाठी देवदूत म्हणूनच बनून आले आणि मुलाचं आज ते ऑपरेशन झालेलं आहे आणि आज ते कुटुंब आनंदित आहे. धन्यवाद. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.